हॅलो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मनोनी जानतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मनोनी जानतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. प्रस्तुत आज नगरेश्वर मंदिरामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजच्या ज्ञानेश्वरी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानी यांचे शिरोमणी उपजताची ज्ञानी असणारे ज्ञानोबाराय यांची ओवी पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 25 असून या ओवीद्वारे ज्ञानोबाराय साधकाला गुरुला वंदन करतात आणि गुरुला वंदन करण्याचं महत्त्व विशद करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. जाणतेने गुरु भजिजे असा शब्द वापरलाय, म्हणजे जाणत्यांनी ज्यास बंध मोक्ष ज्ञानपूर्वक श्री गुरु सामर्थ्याचं ज्ञान आहे अशा सर्व मुमुक्षुनी त्याला म्हणायचं जाणत्यांनी श्री गुरूंची सेवा करावी व त्या सेवेच्या द्वारे गुरुसेवेद्वारे मानवी जीवनाची इति कर्तव्यता रूप असणाऱ्या कृतकृत्यतेस म्हणजे ब्रह्मस्थितीस प्राप्त करावे. कृतकृत्य व्हावे गुरुची सेवा करून. म्हणजे काय व्हावे की ब्रह्मस्थितीस प्राप्त व्हावे, म्हणजे आपल्या जीवनाची कृतकृत्यता होईल. मग ती गुरुसेवेद्वारेच होणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे की ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात, त्याच पद्धतीनं श्री गुरूंची जर सेवा केली तर माणूस कृतकृत्य होतो, ब्रह्मस्थितीत प्राप्त होतो. अशा पद्धतीची ही ओवी माऊलींनी या ठिकाणी आपल्या गुरूंना वंदन करण्याच्या उद्देशानं, गुरुचं महत्त्व समाजात सांगण्याच्या उद्देशानं ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच म्हणजे पहिल्याच अध्यायामध्ये लिहिलेली आहे. तर आज या नगरेश्वर मंदिरामध्ये प्रवचन रूपी सेवेचा योग आला. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा सप्ताह आहे. रंगनाथ गुरुजी म्हणजे वेदांताचे महामेरू आहेत. वेदांत त्यांनी सांगावा आणि सोप्या भाषेत. नाहीतर असं होतं काही ठिकाणी प्रवचनाला आपण जातो, घरी आल्यास विचारलं काय सांगितलं प्रवचनात, काही समजलं नाही, पण प्रवचन फार छान होतं, काही समजलं नाही. सोप्या भाषेत सांगावं ती हातोटी गुरुजीकडे होती आणि ती त्यांच्याच मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करू. तद्वत सोपी ओवी आपल्या जीवनात यावी. प्रवचनाचा उद्देश आहे की ऐकल्यानंतर त्या पद्धतीनं आपलं आचरण व्हावं, अशा उद्देशानं सांगितलेलं आहे. आपण श्री गुरुविषयी अनेक वेळा ऐकलेलं आहे.
परंतु सांगणं वेगळं आणि अनुभव घेणं वेगळं. सांगायला आपण भरपूर सांगतो आणि वास्तविक सांगणारा असं वाटतं, आता मी इथं सांगत आहे, मला असं वाटतं की माझे सगळे लोक ऐकत आहेत, पण हा माझा भ्रम आहे. तुम्ही माझं ऐकत नसतात, तुम्ही स्वतःच्या मनाचं ऐकत असतात. म्हणजे कसं की जे आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपण घेतो. वास्तविक श्रोत्याची भूमिका तशी नाही. वक्ता आणि श्रोता ह्या दोघांमध्ये ऐक्य पाहिजे, तर त्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि ते त्याच्या जीवनात येतं. नाहीतर असं होतं, एका ठिकाणी एक मोठे प्राध्यापक लेक्चर द्यायला गेले, म्हणजे व्याख्यान द्यायला गेले, आणि त्यांनी सांगितलं की आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आणि मग व्याख्यान फार सुंदर दिलं. आईवर वडिलावर त्यांनी भरपूर सांगितल्यानंतर एक माणूस त्यांच्याकडे आला, हसत हसत म्हणाला, प्राध्यापक साहेब, तुमचे आई वडील तुम्ही स्वतः सांभाळत नाहीत आणि लोकांना सांगता. तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की मला सांगण्याचे पैसे मिळतात, वागण्याचे थोडेच मिळतात. म्हणजे तद्वत वागावंच असं नाही. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, दोन्हीची तुम्ही ताटातूट केली. कथनी आणि करणीमध्ये फरक केला. रात्री महाराजांनी अभंग घेतला होता सुंदर. कोणता? ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी. मग काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही आपण आपल्या आचरणात आणावं, अनुभवात हे ज्ञान सिद्ध करावं, आणि जेवढं सिद्ध झालेलं आहे, आपला जेवढा अधिकार आहे तद्वत आपण सांगावं. ही परमार्थाची भूमिका आहे, संप्रदायाची भूमिका. संप्रदायपूर्वक श्रवण सुद्धा संप्रदायपूर्वक असावं. श्रोत्यांना सुद्धा काही नियम आहेत, संप्रदायपूर्वक श्रवण करावं. माता पार्वती आणि भगवान शंकर माता पार्वतीला गुह्य ज्ञान सांगत होते, आणि मत्स्य रूपानं विष्णू ऐकायला आले होते. परंतु संप्रदायपूर्वक श्रवण झालं नाही. पार्वती मातेला झोप लागल्यावर हुंकार कोण देत आहे पाहिलं तर मत्स्य, मासा. मग शंकरांनी सांगितलं की तुम्ही ज्ञान ऐकलं, परंतु ते संप्रदायपूर्वक ऐकलं नाही, तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मग मच्छिंद्रनाथ रूपानं जन्म घेतला, आणि मग आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मग ते ज्ञान सिद्ध करावं लागलं मच्छिंद्राला. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. पुन्हा गोरक्ष वळला गहिनी प्रती. तेच ज्ञान गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेवासार सुजवली. मग ज्ञानदेवापर्यंत ती ज्ञानगंगा आली. म्हणजे काय की दिलेलं ज्ञान सुद्धा संप्रदायपूर्वक असलं पाहिजे. दुसरं, ज्ञान अधिकार ज्याचा जसा आहे, अधिकार तैसा दावी याला मार्ग, किंवा अधिकार तसा तैसा करू उपदेश. ज्ञान सांगितलं, सांगण्यापेक्षा आचरणात येणं महत्वाचं आहे. मी किती माझी वाणी चांगल्या पद्धतीनं इथं वापरली याला महत्व नाही, तर तो माझा वाङ्मय विलास झाला. परंतु किती लोकांच्या जीवनामध्ये बोध झाला आणि बदल किती झाला याला फार महत्व आहे. मग सोप्या भाषेत सांगणं, म्हणजे गुरुजींच्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेत वेदांत सांगावा, की शेवटच्या अन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत तो कळावा. तशा पद्धतीनं ते ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे, आणि सोप्या भाषेत सांगितलं पाहिजे. दुसरं, श्री गुरूंचं जे महत्व आहे त्याला त्रिभुवनात उपमा नाही. गुरूंना द्यायला उपमा, काही लोक म्हणतात परिसाची उपमा द्यावी, पण ती सुद्धा कमी आहे. परिस लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं, परंतु परिसासारखा परिस होत नाही. म्हणजे तिथेही उणेपणा आहे त्या उपमेमध्ये सुद्धा. म्हणून आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात की त्रिभुवनात गुरुला द्यायला उपमा नाही. अनुपमे निरुपम गुरु आहेत, त्यांना उपमा देता येत नाही. जसं राम रावणाच्या युद्धाला उपमा द्या म्हणलं तर देता येत नाही. का? गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा. राम रावण योर युद्धम, राम रावणारिव त्यांच्यासारखे. ते कसं झालं युद्ध, तर त्याला रामायणच वाचावं लागलं, आणि ते जसं झालं तसंच, पुन्हा दुसरं नाही. म्हणजे त्याला उपमा देता येत नाही. असं अनुपमे तसं गुरुचं काम आहे. गुरु सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रकाश देतात आणि ज्ञानदानाचं कार्य करतात. आपण जन्माला येतो, जीवाला काही माहीत नसतं, भगवंत काय, जन्मामध्ये करायचं काय आहे, कशात आपली कृतकृत्यता आहे, या गोष्टीचं ज्ञान नसतं. मग गुरु आपल्या हाताला धरून, जसं अपंग बालकाचा सांभाळ आई करते त्या पद्धतीने सांभाळतात गुरु आपल्याला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा. गुरु प्रेमाचा आगर, सुखाचा आगर, प्रेमाचा सागर. गुरुला बऱ्याच उपमा दिलेल्या आहेत, पण त्या सगळ्या कमीच आहेत. म्हणजे गुरुजी आपल्याला गुरु ज्ञान देतात,
आणि ज्ञानदानानं आपलं अज्ञान घालवतात. अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञान आणि ते अज्ञानाचा अंधार जो आहे आपल्या जीवनात तो घालवतात. ज्ञानांजन शलाकया सांगितलं, ज्ञानांजन आपल्या डोळ्यात घालतात. ज्ञानाचं अंजन दिल्याशिवाय आपल्याला दृष्टी येत नाही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ. अशा पद्धतीचा मार्ग दाखवला. ज्ञानोबा रायल म्हणतात ना, मला निवृत्तीनाथ माझे दादा तेच माझे गुरु, त्यांनी मला मार्ग दाखवला. म्हणजे काय, श्री गुरु ज्ञानदान करतात. आपण अनेक प्रकारचं दान करतो, पण विद्यादान हे सगळ्यात मोठं आहे, श्रेष्ठ आहे. अन्नदान आहे, त्यामध्ये ज्ञानदान का श्रेष्ठ आहे. अन्न दिलं तर क्षणिक तृप्ती मिळेल, तुम्हाला आजच्या पुरती तृप्ती मिळेल, पण ज्ञानदान ते कल्पांतीही सरेना असं असते. कृपादान केले संती, ते कल्पांतीही सरेना, न जोडिले हे न सरे धन, असं न सरणारं धन आपल्याला गुरुजी देत असतात. गुह्य ज्ञान, भरपूर ज्ञान मुक्त हस्तानं देतात. जसं मेघ वर्षाव करतो, वर्षाव करताना तो काही पाहत नाही वर्षाव, तसं ज्ञानाचा वर्षाव शिष्यावर करतात. गुरुचा अनुग्रह घेतल्यानंतर गुरुजी आपल्याला ज्ञान देतात आणि ते ज्ञान दानाचं कार्य करतात, म्हणून श्रेष्ठ आहे. मग त्याला त्या गुरुच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. ज्ञानदान किती श्रेष्ठ आहे भगवान गीतेत सांगतात. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदते. ते ज्ञान सोपं आहे. म्हणजे ज्ञानदान हे खात्रीला एक, म्हणजे तरुण जाण्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीम न भजती जन्मशते. जर शतजन्म जरी घेतले आणि ज्ञान नाही झालं तर मुक्ती मिळत नाही. भक्ती करतो पण ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे. भगवंतावर बौद्धिक प्रेम पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम अपेक्षित आहे देवाला. निस्वार्थ प्रेमा इतकं देवाला आपली आवड कशाची नाही, हाची दुष्काळता याला. देव भावाचा भुकेला आहे, तर देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लागे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. बस एक चित्त झालं तरी खूप झालं. बाकी देवाला आपल्याकडून काही पाहिजे नाही, भाव पाहिजे, निस्वार्थ भाव पाहिजे. देवाच्या मंदिरात का जावं हा प्रश्नच येऊ नये माणसाच्या मनात. देव माझा आहे म्हणून जावं, आणि त्यानं मला हे सर्व दिलंय त्याच्याकडे तक्रारी करण्यासाठी जाऊ नये किंवा काही मागण्यासाठीही जाऊ नये. कशासाठी जावं, देवा तू मला सुखात ठेवलंस, जे आहे ते मला दिलंस, मी तुझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुझ्याकडे आलो म्हणून यावं. आणि मंदिरात येताना सर्व चप्पल बाहेर काढून आले असतील म्हणजे आपापल्या प्रतिष्ठेचा बाहेरच सोडून यायची. इथं आल्यानंतर मी अमुक आहे असं जर करून तुम्ही इथं बसलात तर काही ज्ञान प्राप्त होणार नाही. इथं पद पैसा प्रतिष्ठा सोडून बसावं लागेल भगवंताचे मुलं म्हणून, तर आपल्याला काही ज्ञान ग्रहण होण्याची शक्यता आहे. तर गुरुकडे येताना सुद्धा रिकाम होऊन यावं लागतं, सगळं टाकून यावं लागतं. म्हणजे काय, भूत भविष्य वर्तमान सोडून गुरुजीकडे आलं. पूर्वीच्या काळी गुरुकुलात जावं लागायचं. गेल्यानंतर त्या शिष्याला गुरुजी ज्ञान, गोरे सरांनी कालच वेद, उपमन्यू आणि धौम्य ऋषीचे 3 शिष्य, वेद, उपमन्यू आणि आरोनी. त्याच्यामधल्या उपमन्यूची तुम्हाला गोष्ट सांगितली, ती फार महत्वाची होती. की उपमन्यूला त्या किती कष्ट घेतले त्यानं ज्ञान मिळवण्यासाठी, त्याला श्री गुरुवरील श्रद्धा म्हणायचं. ते उदाहरण झालं असल्यामुळे मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. ज्ञानोबा राय म्हणतात की श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, ते कोळी त्रिजगती एकवद केली. अशी एकलव्य, त्याची गुरुनिष्ठा बघा काय होती एकलव्याची. गुरुजींना द्रोणाचार्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुला ज्ञान देणार नाही, तर त्याची गुरुभक्ती एवढी होती की त्यानं द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार करून धनुर्विद्या शिकली आणि तो धनुर्विद्येत प्रवीण झाला. याला म्हणायचं गुरुभक्ती. अशी गुरुभक्ती एकनिष्ठ असावी, गुरुभक्ती असावी, एकलव्याकडून शिकावी गुरुभक्ती. त्यानंतर कच्छ होता. कच्छाला संजीवनी विद्या प्राप्त करायची होती, फार अडचण होती, कारण दैत्यगुरु शुक्राचार्याकडे होती ती. मग दैत्यगुरु शुक्राचार्याकडून आणायची म्हणजे तिथं जायचं म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा, एवढ्यावर सुद्धा भागत नव्हतं. कारण शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते आणि त्यांचं बृहस्पतीशी हाडवैर होतं. मग आता कसं आणायची संजीवनी विद्या, तर कच्याकडे एवढा संयम होता. ज्ञान कुणाला लाभते, भगवान म्हणतात ना, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. ज्याच्याकडे संयम आहे, इंद्रिय ज्याचे ताब्यात आहेत, त्यानंच ज्ञान मिळवण्याच्या गोष्टी करावा.
नाहीतर मिळत नाही ज्ञान. तत्पर संयत इंद्रियात, तत्पर असावा आणि इंद्रियावर संयम असावा. आणि श्रद्धा असावी, प्रगाढ श्रद्धा असावी. सारं जगानं जरी म्हणलं देव नाही, तरी आपलं मत एकट्याच असं असावं की माझा भगवंत सर्वत्र आहे. किती जरी वादळ आलं, किती जरी मीराबाईला विष दिलं, पण मीराबाईनं विष प्राशन केलं, पण भगवंतावरला अनन्य विश्वास ढळला नाही. अनन्य विश्वास पाहिजे. अनन्य विश्वासानंच, अनन्य भक्तीनंच देव साध्य होतो. आपला काय विषय चालू होता? कचानं संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्याकडे गेले. मग आता विद्या प्राप्त करत असताना काही अडचणी येत असतात. तशा कचाला सुद्धा अडचणी आल्या, पण कच हा इंद्रिय संयमी तर होताच, परंतु जिज्ञासा, नम्रता आणि सेवा हे गुण ओतप्रोत भरलेले असल्यामुळे मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानी नसतत्व दर्शन. वाघाचं दूध काढून आणणे इतकं अवघड होतं संजीवनी विद्या प्राप्त करणं, परंतु कचानं तेवढे कष्ट घेतले. त्यामध्ये एक बाधा आली होती, इंद्रिय संयमाची परीक्षाही झाली कचाच्या. देव याने मोहित झाली होती त्याच्यावर. मग त्यानं सांगितलं, नाही, तू माझ्या गुरुची मुलगी आहेस ना, मग माझी गुरुकन्या म्हणजे माझी गुरु बहीण झालीस, तू गुरुची मुलगी, आणि म्हणून मग तुझ्याशी मी विवाह करू शकत नाही. आणि कचानं संजीवनी विद्या घेऊन आला. याला म्हणायचं कष्ट घेणं विद्येसाठी. विद्या मिळवणं एवढंही सोपं नाही, कारण त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. एवढं सोपं नाही. क्षणत्यागे कुतो विद्या सांगितले, आणि कणत्यागे कुतो धन. क्षणाक्षणाचा वापर करावा लागतो विद्या मिळवण्यासाठी. आणि आजचे तर विद्यार्थी सगळे हॉस्टेलला आपण पाहतो, माझ्या मुलाला सगळ्या सुविधा आहेत का, आंघोळीला गरम पाणी आहे का, अमुक आहे का, पण सुखार्थीनो कुतो विद्या सांगितलं. आणि विद्यार्थीनो कुत सुखम, विद्यार्थ्याला सुख नाही आणि सुखार्थ्याला विद्या नाही. म्हणून विद्याग्रहणाच्या काळामध्ये कष्टच घ्यावे लागतात, कष्टच घ्यावे लागतात. पहिला जो ब्रह्मचर्य आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रमी घोकावे अक्षरे, त्याच्यामध्ये कष्टच घ्यावे लागतात. कष्ट घेतल्याशिवाय विद्या साध्य नाही. ज्यानं कष्ट घेतले विद्या त्याच्याकडे येते. म्हणून ज्ञान मिळवायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतात. गुरुगृही जावं लागतं, असेल तसं राहावं लागतं. गुरुच्या आज्ञेत सगळ्यांना सेवा करायची म्हटल्यास नको वाटतं, बरोबर. आपण पत्नी करतो, पत्नीनं आपली सेवा करावी अशी आपली अपेक्षा असते, पण आपण गुरु करत नाहीत, कारण गुरुची आपल्याला सेवा करावी लागते. म्हणजे काय की आपली सुखासीन वृत्ती आहे, सुखासीन वृत्ती आहे माणसाची. सेवा करण्याची सेवाभाव नाही, सेवाभाव माणसाकडे असला पाहिजे. सेवाभावानंच माणूस मोठा होत असतो. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी सेवाभाव पाहिजे. सेवाभावानं माणूस मोठा होत असतो. सेवा हा दारवंटा, बरोबर. ते तर सेवा हा दारवंटा, म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी सेवा महत्वाची आहे. तर आपला विषय चालू होता श्री गुरूंचं महत्व. तुम्हाला सांगत होतो की कचानं ती विद्या आणली, प्राप्त केली. आणि त्याच पद्धतीनं कर्णाला सुद्धा अडचणी आल्या विद्या प्राप्त करताना. कर्णानं परशुरामाकडे ज्यावेळेस विद्या प्राप्त करायची होती, कर्णाला फार कष्ट घेतले, फार कष्ट, पण विद्या ग्रहण केली. याला विद्येसाठी घ्यायचे कष्ट सांगावं की तयारी पाहिजे. सहज विद्या प्राप्त होत नाही. मी ब्रह्मवेत्ता झालो असं सहज होत नाही, किंवा मला ब्रह्मज्ञान झालं असं वरून जरी बोललं तरी होत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. मग वेदशास्त्र वाचल्याशिवाय होत नाही, होत नाही. आणि ते सहज सोपं नाही, कुणालाही मिळेल का? नाही मिळत. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. त्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्ट केल्यानंतर मग ते ब्रह्मज्ञान साध्य होत असतं. आणि अशा पद्धतीचं ज्ञान हे सिद्ध करावं लागतं, असं गुरु ज्ञान देतात. गुरुला आपण उपमा देतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणाचा निर्माता असला पाहिजे गुरु. त्याचबरोबर विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक असला पाहिजे. महेशाप्रमाणे दुर्गुण दुर्वृत्तीचा निवर्तक असला पाहिजे. ते काढून टाकता आलं पाहिजे. गुरु हा अग्निसारखा असतो, मर्यादा राखणाऱ्याला उब देतो, पण मर्यादा तोडणाऱ्याला भस्म करतो. असं गुरुची ताकद असते. म्हणजे गुरुकडे जाताना सेवा, नम्रता, जिज्ञासा या गुणाद्वारेच तुम्हाला ते ज्ञान देतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानी नसतत्व दर्शन. कारण गुरु ते तर ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. मग दुसरं महत्वाचं आहे, गुरु हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना धैर्यानं तोंड कसं द्यायचं हे शिकवत असतात. म्हणजे काय, गुरु धैर्याचा डोंगर एका ठिकाणी सांगितलं. धैर्य कधीच त्यांचं धैर्य डळमळत नाही, सुखदुःखात नाही, काही नाही. स्थितप्रज्ञ असतात गुरु. स्थितप्रज्ञाचे लक्षण, त्यांना कशाची बाधा होत नाही.
दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. त्यांच्यासाठी सुख दुःख हे देहाच्या या प्रारब्ध कर्मानुसार येणाऱ्या सुख दुःखाला ते मानतच नाहीत. पहिलं तर ते देहावर नसतात, देहीच विदेही भोगू दशा. कारण ते ब्रह्मानंदी लागली टाळीन मग कोण देहा ते सांभाळे अशी त्यांची अवस्था असते. असे विदेही गुरु असतात की त्यांना या जगाचं फक्त कल्याण करायचं असतं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि शिष्याचा उद्धार हा एकमेव हेतू असतो. आज गुरु करतो आपण, पण गुरुचा हेतू बदलला. शिष्य वित्तोपहारका, गुरु कसे झाले? शिष्याचं वित्त हरण करणारे. पण एखादाच गुरु जीवनात भेटतो तो शिष्य चित्तोपहारका, शिष्याचं चित्त हरण करतो. असा गुरु भेटावा फार दुर्मिळ आहे, दुष्कर आहे. गुरु मिळणं एवढं सोपं नाही. फक्त आपण कामना करू शकतो भगवंतापाशी, भगवंता मला अशा गुरुची भेट जीवनामध्ये घाल. मग तो भगवंत आपणची देव होय गुरु कधी ना कधी तुमची भेट घालून देईल. परंतु जोपर्यंत गुरुची भेट होत नाही तोपर्यंत तळमळ लागली पाहिजे एकनाथासारखी. एकनाथांना तळमळ लागली. गुरु पुढचं ज्ञान कोण देणार? कारण एकनाथ महाराज गुरुच्या शोधात होते. मग त्यांना जनार्दन स्वामीकडे जावं लागलं आणि जनार्दन स्वामींनी त्यांना ते ज्ञान दिलं. मग त्यांची तृप्ती झाली. सहज तृप्ती होत नाही आणि ते ज्ञान त्यांनी पोचवलं आणि ते समाजासाठी वापरलं. मिळालेलं ज्ञान त्याचा उपयोग समाजासाठी केला. ज्ञान त्यांनी अधिकार बघून यांना ज्ञान दिलं. काही काही लोकांना ज्ञान जरी दिलं तरी ते पचत नाही, ते अंगावर फुटतं. का पचत नाही? अधिकार नसतो एक. आणि पचत नाही. न पचलेलं अन्न जसं दुर्गंधी निर्माण करतं तसं न पचलेलं ज्ञान तर फार दुर्गंधी निर्माण करतं. मग त्याला वाटतं माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. वास्तविक आदजेल गगरी छलकत जाय तसं असतं त्याचं. अर्धवट ज्ञानी असतो परंतु त्याला वाटतं मी सांगावं माझं सर्व न्याय ऐकावं. मी एक सर्वज्ञ आहे या जगात, दुसरा कोणी नाही आणि सर्वांनी माझंच ऐकावं. अशा पद्धतीचा अभिमान त्याच्या मागे लागतो. अभिमान त्याच्या मागे लागतो. म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. त्याच्या मागा अभिमान लागतो म्हणून ते नको. अशा पद्धतीनं आता इथं ज्ञानोबाराय म्हणतात मग आपल्या जीवनामध्ये जे शहाणे लोक आहेत, शहाणे लोक म्हणजे जाणते लोक, ज्यांना काही जीवनामध्ये आपल्या जीवनाची कृतकृत्यता करायची आहे, इच्छा आहे की आपलं जीवन सार्थक व्हावं अशी तीव्र इच्छा पाहिजे. तीव्र इच्छा. जसं ऑक्सिजन शिवाय आपण राहू शकत नाहीत. नाक दाबलेल्या मनुष्याला जितक्या तीव्रतेनं उघडावं वाटतं तितक्या तीव्र इच्छा झाली पाहिजे भगवत प्राप्तीची. तेवढी तीव्र इच्छा ज्याला आहे तो जाणताय, तो शहाणा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी घेतो. असे शहाणा पाहिजे म्हणजे जाणता पाहिजे. मग जाणतेने गुरु भजीचे ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याला अशी इच्छा आहे भगवत प्राप्तीची त्यानं गुरुकडे जावं, गुरुची सेवा करावी. कशासाठी? गुरु त्याला आत्मसाक्षात्कार करून देतील, त्याची देह तादात्म्य वृत्ती घालवतील. म्हणजे हा देह म्हणजे मी अशी जी त्याची भावना आहे नंतर त्याला कळायला लागेल की हा देह म्हणजे मी नाही तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तर चिदानंद रूप आहे, मी ब्रह्म आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी या वृत्तीला तो जाईल. तर या वृत्तीला जाण्यासाठी मग गुरु त्याला मदत करतात, गुरु त्याला घेऊन जातात. कसं असतं गुरु आपला हात पकडून घेऊन जात असतात, शिष्याची काळजी घेतात आणि त्याला ते अनुभव प्राप्त करून देतात. त्याच्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मीची अनुभूती यावी लागते मग तो ते ज्ञान सिद्ध होत असतं. तसं गुरु देह तादात्म्य घालवतात, आत्मसाक्षात्कार करून देतात आणि स्वस्वरूपाची ओळख करून देतात, स्वतःचं स्वरूप. जसं एका जंगलामध्ये एक सिंह असतो आणि त्याचा सिंहाचा छावा, सिंहाचं पिल्लू एका मेंढ्याच्या कळपामध्ये जातं. गेल्यानंतर काही दिवसांनी ते त्या मेंढरासारखंच वागायला लागतं. तो मी सिंह आहे याचा त्याला विसर पडतो. मग एक दिवशी सिंह पाहतो छावा तर आपला आहे, सिंहाचा छावा आहे, बकऱ्यासारखा बे करत आहे. काय आहे? कारण संगत मेंढ्याची लागली ना, मेंढरांच्या संगतीत राहिला. मग सिंहानं त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं तू घाबरू नको, तू माझा मुलगा आहेस, छावा आहेस. आणि त्याला जवळ एका विहिरीजवळ नेलं आणि सांगितलं बघ तू माझ्यासारखा दिसतोस ना, दिसतो. तू माझ्यासारखी डरकाळी फोडू शकतोस, तू मेंढरासारखं ओरडू नको, तुझी डरकाळी मोठी आहे त्यांच्यापेक्षा. मग त्याला शिकवलं, मग त्याला आत्मविश्वास झाला की आपण सिंह आहेत, आपण मेंढरू नाहीत. तसं गुरु त्याला शिष्याला कळवून देतात की तू सिंह आहेस, तू ब्रह्म आहेस आणि तुला आत्मस्वरूपाची विस्मृती झाली. विस्मृती म्हणजे काय? विसर पडला. मग परत त्याला ती स्मृती देतात गुरु. मग त्याच्या लक्षात येते की मी वासुदेव सर्व तत्वता, मी वासुदेव आहे, मी देव आहे
मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी परब्रह्म स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, याची ज्यावेळेस त्याला अनुभूती येईल, मग त्या अनुभूतीसाठी गुरुकडे जावं लागतं. आपल्याला वाटतं गुरुकडे जाऊन काय मिळणार आहे, तर गुरु ही अनुभूती करून देतात. ही अनुभूती दुसऱ्याजवळ मिळत नाही, बाजारात मिळत नाही, कुठंच मिळत नाही, गुरुकडेच जावं लागतं. म्हणून जाणतेने गुरु भजीचे, म्हणून जाणतेने गुरु भजीचे, गुरुकडेच जावं लागतं. मग जन्मात काय योग्य काय अयोग्य, काय सार काय आसार, नित्य काय अनित्य काय, विवेक काय अविवेक काय, ह्या सगळ्या गोष्टी गुरुकडून निवडून घ्याव्या लागतात. जसं दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे, पण राजहंस काय करतो, दोन्ही वेगवेगळं करतो, वेगवेगळं, दुधाचं दूध वेगळं करतो, पाणी वेगळं करतो. तसं गुरु निवडून देत असतो, सार काय आसार काय, हे तुझ्यासाठी घातक आहे, हे तुझ्यासाठी योग्य आहे, साधना करताना अशी कर, म्हणजे पदोपदी मार्गदर्शन करतात गुरु. मग असा मार्गदर्शक गुरु जीवनात भेटला पाहिजे. आता काही शास्त्रामध्ये गुरुचे अनेक प्रकार केले आहेत, त्याच्यात मार्गदर्शक गुरु आहेत जे मार्गदर्शन जीवनाला योग्य करतात त्या मार्गाने जाण्यासाठी. काही पृच्छक गुरु आहेत, शिष्यालाच प्रश्न विचारतात आणि योग्य उत्तराचा संकेत देतात. काही चंदन गुरु आहेत, आपल्या सहवासात आल्यानंतर त्याला चंदनाप्रमाणे सुगंधित करतात, त्याचं जीवन सुगंधित करतात. त्याचबरोबर काही क्रोंच गुरु असा एक गुरुचा प्रकार. क्रोंच पक्षाची मादी, तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती 6 महिने बाहेर राहिली तरी दुरूनच पिल्लांचं पोषण करते, नुसत्या स्मरण मात्रे. तसं काही गुरूंचं स्मरण मात्रानं शिष्याचा उद्धार करतात. काही स्पर्श गुरु आहेत, काही चंदन गुरु, काही कुर्म गुरु, कासवीसारखी प्रेमळ दृष्टीनं शिष्याचं पोषण करतात. अशा वात्सल्य गुरु, अशा गुरूंच्या सानिध्यात राहिल्यानंतर माणसाच्या जीवनात बदल होतो. दुसरं, जन्मजन्मांतरात माणसाकडे असलेले विकार आणि वासना या कशा काढून टाकायच्या, पाप कसं घालवायचं, हे गुरुकडेच मंत्र असतात. मग हे गुरुकडे जाऊनच हे मंत्र घ्यावे लागतात. म्हणजे काय, म्हणून जाणतेने गुरु भजीचे जायचं. आपल्याला वाटतं मी फार छान आहे, माझ्यात काही दोष नाही, दोष निवर्तक गुरु काही असतात, ते दोष काढून टाकतात. तर विकार आहेत माझ्या जीवनामध्ये, ते गुरुकडे गेल्याशिवाय निघणार नाहीत. जसं आपण स्नान करतो, शरीराला दररोज धुतो आणि शरीर स्वच्छ करतो, पण आपल्या मनाला धुण्यासाठी, बुद्धीला धुण्यासाठी गुरुकडे जावं लागतं. नित्य स्वाध्याय करावा लागतो, वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करावा लागतो, गुरुकडे जाऊन ते ज्ञान प्राप्त करावं लागतं आणि वारंवार हे ऐकावं लागतं. सततम कीर्तयंतो माम, सततही कीर्तयंतो माम, सतत सतत ते ऐकावं लागतं. सतू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, निरंतर करावं लागतं आणि दृढतेनं करावं लागतं. खूप दिवस. साधना ही 1-2 दिवसाची नसते, तर बहुनाम जन्माना म्हणते, अनेक जन्मजन्मांतरात साधना करावी लागते. तेव्हा कधी एखाद्या जन्मात भगवंताची प्राप्ती होत असते. मग गुरुजी हे आपल्याला ज्ञान देतात. म्हणून गुरु प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान हे महत्वाचं आहे. कारण तिथं गेल्याशिवाय, जसं डॉक्टरकडे गेल्यावर रोगाचं औषध मिळतं आणि रोग बरा होतो, तसं गुरुकडे गेल्यावर मनाला लागलेले रोग, बुद्धीला लागलेले रोग, आत्म्याला लागलेले रोग हे सर्व नष्ट होण्याचं औषध गुरुकडेच असतं, दुसरीकडे नाही. म्हणून जाणतेने गुरु भजीचे, म्हणून गुरुची सेवा केली पाहिजे. त्या सेवेमध्ये तुम्हाला गुरु केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होत असतं. मग असं ज्ञान मिळवण्यासाठी आपली कष्ट करण्याची तयारी पाहिजे. त्याचबरोबर काही जण म्हणतील गुरुकडे गेल्यानंतर आम्हाला ज्ञान प्राप्त होईलच आणि आमचा उद्धार होईलच. तर होणारच, परंतु तुम्हाला साधना तितकं दीर्घकाल तुमचा विश्वास पाहिजे तेवढा, त्यानंतर होते. वासना नष्ट होती गुरुकडे गेल्यास, आपली वासना नष्ट होती. एक माणूस फुल विकत बसला होता, फुल विक्रेता, आणि अचानक एकदम त्याच्याकडं ग्राहकांची रांग लागली. तो म्हणला, आज एवढे फुलं, आज कोण काय गावामध्ये मोठा महात्मा व्यक्ती येणार आहे का? तिथं येणार होते शंकराचार्य. सगळेजण त्यांना फुलं देण्यासाठी रांगेत थांबले होते. तो फुलवाला त्याच्याकडं मोजकीच फुलं आणि रांग जास्त बघून त्यानं फुलाचा भाव वाढवला. मग वाढवल्यावर तरी सुद्धा लोकांचा, आता शेवटच्या एका व्यक्तीला फुल भेटलं नाही. तो म्हणतो, मी याला 500 रुपयाला फुल द्यायलो तरी हा घेत आहे, म्हणजे नक्कीच आज ह्या फुलाची किंमत या 500 पेक्षा जास्त आहे. कारण का, जे व्यापारी असतात त्यांना नफा दिसतो. मग तो म्हणतो, हे फुल आपण आपल्याकडे ठेवू, याला नाही द्यायचं आता, कारण याची किंमत आपल्याला जास्त मिळेल. म्हणून तो त्या दर्शनाच्या रांगेला उभा राहतो. तिथं समोर शंकराचार्य, त्याला वाटलं की या 500 रुपयापासून आपल्याला आणखी फायदा होईल. मग गेल्यानंतर वासना कशी जाते, गुरूंना नुसतं पाहिलं तरी, हे सांगत आहे मी. मग गेल्यावर शंकराचार्याच्या समोर जेव्हा तो फुल विक्रेता उभा राहिला,
तेव्हा या फुलाची काही किंमत त्यांच्याकडून मागावी किंवा आपण हे फुल 1000-2000 रुपये मिळवण्यासाठी ठेवलं होतं, ही वासनाच त्याची नष्ट झाली. नुसतं पाहिलं तरी, नुसतं पाहिलं, इतकी म्हणजे प्रेमळ नजर आणि शंकराचार्यांचं ते तेजस्वी दिसणं, तो विसरून गेला, वासना विरून जाते. तसं वासना नष्ट होतात. नुसतं पाहिलं तर गुरुच्या सानिध्यात राहिल्यास चंदनाप्रमाणे आपलं जीवन सुगंधित होत असतं, कारण ते चंदनासारखं झिजत असतात आणि सुगंध आपल्याला मिळतो. वास्तविक गुरु स्वतः खडतर तपश्चर्या करतात आणि फळ शिष्याला देतात. बघा ना, गुरु स्वतः आपल्या शिष्याला गुरुची प्रतिमा त्याच्यामध्ये उतरावी इतके प्रयत्न करतात, म्हणजे तो गुरु स्वरूप होतो. त्याला आपलंच आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी, लगेच त्याला त्याच्यासारखं गुरुसारखं गुरुपद बहाल करतात. एवढं देणारा दाता कोणी नाही. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी नाही दुसरा तारक. कारण का मज हृदयी सद्गुरून तेने तारीला हा संसार पुरो. या भवसागरातून तारून न्यायला सुद्धा गुरुच. ही भवसागरात जे आपण बुडालेलो आहोत, या भवसागरातून बाहेर कोण काढेल तर गुरुच काढतात. गुरु आपल्याला ज्ञान करून देतात. कस्तोम कोहम कुता आयात कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वम सारम. ते विचार करायला लावतात की तू कोण आहेस, कशासाठी आलास, जन्म कशासाठी आहे, तुला एक दिवस जायचंय, मग तुला ह्या जन्मात येऊन काय कार्य करायचे ज्याच्यामुळे तू महान बनशील, असं गुरु त्याच्या जीवनात ध्येय देतात. आपण आता जगतो, आपल्याला फार ध्येय आहे का? आपलं ध्येय वेगळं, उद्दिष्ट वेगळं. आपलं उद्दिष्ट असतं शिक्षण घ्यावं, नोकरी लागावी, पत्नी मुलं बाळ पुन्हा नातू पंतू त्यांना नोकरी लागावी, म्हातार व्हावं, मरावं, बस संपले आपले उद्दिष्ट. याच्या पलीकडे आपण काय विचार कधी केला नाही. आपली बुद्धी याच्या पलीकडे जात नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात दिसो परत तो डोळा, याच्या जरा पलीकडलं दिसावं लोकांना, म्हणजे भगवंत दिसावा. एवढ्यात कृतकृत्यता नाही जीवनाची. एखादा माणूस म्हणेल बस झालं गुरुजी, आता माझं सगळं कृतकृत्य झालो, मी हे झालो, पण संसारात झालो, व्यवहारात झालो, परमार्थात नाही. परमार्थात भाग्य हे नाही. परमार्थात भाग्यवान कोण? भाग्यवान त्याला म्हणायचं शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, ते भाग्यवंत. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वासवरा संतापाई. म्हणून ते भाग्य त्यांना प्राप्त होत असतं. म्हणून गुरुकडे गेल्यावर हे वासना नष्ट होते. गुरुकडे गेल्यानंतर ज्ञान मिळतं, संसार सागरातून माणूस तरून जातो. गुरु संसार सागरात म्हणजे ज्ञानोबा म्हणतात ना, आता तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणजे गुरुकृपेनं मी उद्धरलो. तसं उद्धार आपला व्हायचा असेल तर गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून गुरुचं हे महत्व आहे. आता तुम्हाला वाटेल गुरुचं एवढं महत्व सांगितलं, स्वतः देवाला सुद्धा गुरु करावं लागलं. भगवान श्रीकृष्ण काय नेनते होते का? आता जाणतेने शब्द सांगालो मी, जाणतेने म्हणजे नेन तेने करू नये का? म्हणजे जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा. जाणतेने आता भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाचे पितामहस्य जगतो किंवा मयाध्यक्षेन प्रकृती, या सगळ्या चराचराचे मालक असणारे परब्रह्म ब्रह्मांड नायक असणारे भगवान श्रीकृष्ण सांदीपनीकडे जाऊन काय शिकले असतील मला तर आश्चर्य वाटते. कारण ज्ञान ज्यांच्याकडे म्हणजे पूर्ण ज्ञानच ज्यांच्या श्वासातूनच वेद निर्माण झाले आणि ते वेद परत सांदीपनीकडून शिकायची काय गरज होती? म्हणजे जो वेदांचा निर्माता आहे त्यांनी सुद्धा गुरु केला, हे सांगायचे मला. वेदांचा निर्माता म्हणजे वेद हे अपौरुषे आहेत, हे अपौरुषे आहेत. परंतु भगवान श्रीकृष्णाला ज्ञात नाही अशी कोणती गोष्ट होती का? नव्हती. तरी सुद्धा जाणतेने गुरु भजिजे. सांदीपनी ऋषीच्या आश्रमात गेले सुदामा आणि श्रीकृष्ण, आणि श्रीकृष्णाने सांदीपनीची सेवा केली, जंगलातून लाकडं आणले, चूल पेटवली. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आश्रमात येणार होते त्या दिवशी सगळे मुलं बघत होते की आज भगवान येणार आहेत आपल्या आश्रमामध्ये, आज गुरु आपल्याला भगवंताच्या सानिध्यात राहायचं सुख मिळणार आहे. सगळ्यांची कोण अगोदर श्रीकृष्णाला पाहिली याच्यासाठी स्पर्धा लागली होती. एवढं प्रेम भगवान श्रीकृष्णावर. आणि मग सांदीपनी आणि त्यांची पत्नी या दोघांनी आश्रमामध्ये श्रीकृष्णाला, ते दुसरे म्हणत होते अरे तू एवढा राजमहालात राहिलेला, आता इथं तुला हातानं स्वतः स्वयंपाक करावा लागेल, स्वतः तुझं सगळं काम करावं लागेल. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णाने ते केलं. म्हणून जाणतेने गुरु भजीजी. गुरुची सेवा केली. एवढीच सेवा नाही केली
ज्यावेळेस विद्या ग्रहण केली, लक्षात घ्या, ज्या गुरुकडून आपण विद्या मिळवली त्या गुरुची कृतज्ञता जीवनभर ठेवली पाहिजे. नाही तर काही लोक भगवान ज्ञानोबा सांगतात ना, काय सांगतात की काही लोक गुरु तरी गुरुकुळी लाजे, गुरुभक्ती उबगे आणि विद्या घेऊनही माझे गुरुशीच. गुरुचीच विद्या घ्यायची पण पुन्हा विद्या घेऊन गुरुवरच उलट म्हणजे माजायचं अशा पद्धतीने, किंवा गुरुकुळ पुन्हा गुरुबद्दल कृतज्ञ झाला म्हणायचो तो. आणि कृतज्ञ जो झाला त्याला प्रायश्चित्त नाही. कशालाही प्रायश्चित्त आहे पण कृतज्ञ माणसाला नाही. म्हणून देवाबद्दल, आईवडिलाबद्दल, ऋषीबद्दल, गुरुबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. केलेल्या उपकाराची जाणीव असली पाहिजे. मग कृतज्ञता महत्वाची आहे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी आता काय गुरुदक्षिणा देऊ, तुम्ही मला एवढं ज्ञान दिलं, आता काय तुम्हाला गुरुदक्षिणा, याच्यातून उतराई काय काय उतराई व्हावे तया गुणे, जन्मानाही येणे ऐशी केले, एवढं तुम्ही मला ज्ञान दिलं, आता काय करू. त्यावेळेस पत्नीच्या, ऋषी पत्नीच्या डोळ्यात म्हणजे सांदीपनीच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी सांगितलं, कृष्णा, आमचा एक मुलगा राक्षसानं नेलेला आहे, तेवढा जर आणून दिलास तर तू आमची गुरुदक्षिणा आम्हाला प्राप्त झाली. एवढं म्हणल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने विचारलं, क्षणाचाही विलंब नाही केला. कारण का, मला गुरुच्या ऋणातून उतराई होण्याची ही संधी आले तर ही मी दवडणार नाही आणि ह्याच्यातून उतराई होणार. भगवान श्रीकृष्णानं पांचजन्य राक्षसानं तो मुलगा नेला होता. पांचजन्याला समुद्रात जाऊन मारलं आणि त्याच्या हाडाचा शंख करून भगवान श्रीकृष्णाने हातात धारण केलेला आहे. पांचजन्यम ऋषिकेशो. आता जो त्या भगवान श्रीकृष्णाच्या हातात शंख आहे तो त्याच्या हाडाचा. मग तिथं गेल्यानंतर कळालं की मुलगा तर मृत झालाय. मग मृत गुरुपुत्र आणला. भगवान श्रीकृष्णाने तो गुरुपुत्र परत आणून दिला सांदीपनीला आणि त्या गुरुच्या ऋणातून उतराई झाली. असं गुरुचं ऋण आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने तर गुरुची उपासना एवढ्या पद्धत म्हणजे गुरुच्या ऋणातून उतराई झाले, मृत गुरुपुत्र आणून दिला सांदीपनीला. भगवान श्रीराम लहानपणीच अगदी बालवयात एवढ्या वर्षानं झालेले मुलं दशरथ महाराजाला द्यावेशी वाटत नव्हते आणि विश्वामित्र मागायला आले होते यज्ञ रक्षणासाठी, मला मुलं पाहिजेत, आणि राम आणि लक्ष्मण. आता काय करायचं. मग वशिष्ठांनी सांगितलं, नाही, शेवटी कठोर निर्णय घ्यावाच लागेल, विश्वामित्रासोबत जाऊ देणं योग्य आहे. आणि मग विश्वामित्रासोबत पाठवलं राम लक्ष्मणाला. निमित्त होतं यज्ञ रक्षण करायचं. वास्तविक निमित्त यज्ञ रक्षणाचं असलं तरीही विश्वामित्राला आपलं ज्ञान राम लक्ष्मणाला द्यायचं होतं. आणि त्यांनी सहज, पूर्वी काय असे हॉस्टेल आणि शाळा असे एक एक विभाग असे, हे बायोलॉजी, हे केमिस्ट्री, हे फिजिक्स असं नव्हतं. रात्री जर गुरु बसले तर त्याला ग्रहगोलाचा अभ्यास सांगायचे. पूर्वीची शिक्षण पद्धती गुरुकुलातली. कधी गणित सांगायचे, कधी त्याला व्याकरण सांगायचे, कधी पहाटे वेदांचे उच्चार चालायचे, पहाटे वेदघोष असायचा, कधी गीता समजून सांगायचे, वेद उपनिषदे, याचं सहज चालते फिरते चालते ज्ञानाचे बिंब. तिथं असं मर्यादित वेळ नव्हता की 4 ते 5 तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, 5च्या पुढे आम्हाला बोलायचं नाही, असं मर्यादित बंधन नाही. गुरु जर बसले आणि जर रात्री जरी गुरुला रात्रीच्या जाग आली आणि एखादी वेदांतातली प्रक्रिया आठवली तर ते शिष्याला उठवायचे, उठ, पुन्हा माझ्या लक्षात राहणार नाही, ही वेदांताची प्रक्रिया अशी आहे, समजून सांगायची. म्हणजे त्यावेळेस काय शाळा, आपण तर म्हणतो आमची शाळा 10 ते 4, पुन्हा आम्हाला नाही, म्हणजे बंद नाही, पण त्यावेळेस तसं नाही. रात्री सुद्धा गुरु तासन तास शिष्याशी चर्चा करायची. ते ज्ञान कसं होतं, शुद्ध ज्ञान होतं. त्यावेळेस असं राजकीय सुडबुड नव्हती शिक्षणामध्ये, राज्य व्यवस्था नाही. राजा जरी गुरुकुलात यायचा म्हटलं तर राजाला आपला मुकुट उतरावा लागायचा, लांबच, आपला घोडा बाहेरच, आणि नम्रतेनं गुरुच्या दर्शनाला यावं लागायचं. राजा जरी असला तरी गुरुच्या आश्रमात तो राजा नसायचा, त्याला आपला राजवेश बाहेर काढून यावं लागायचं, एवढा गुरुचा आदर होता. आज तो कालांतरानं राहिला नाही. त्याच्यामध्ये गुरुचे काय म्हणजे गुरु कसे झालेत, एक म्हणती गुरु गुरु भोवती शिष्याचा भारू, म्हणजे काय झाले, पण ते शिष्य वित्तोपहार का, मग आम्ही सांगितलं तसं, म्हणजे वित्त हरण करणारे, चित्त हरण करणारे नाही, ज्ञान देणारे नाही, म्हणजे ते गुरुवादामध्ये अडकली. आपलं गुरुपूजा गुरुवादात अडकली. खरं तर गुरुपूजा म्हणजे ध्येय पूजन. गुरुचं ध्येय ते माझं ध्येय. गुरुचं ध्येय काय, समाजामध्ये हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम.
तेच माझंही ध्येय असलं पाहिजे की संस्कृतीचा प्रसार झाला पाहिजे. हे वेद उपनिषदातलं ज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि दिसो परतत्व डोळा, सगळ्या लोकांना किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोके, असं त्यांचं मोठं ध्येय असायचं. अवघाची संसार सुखाचा करणं, असे मोठे मोठे ध्येय त्यांचे होते की माणूस देवाकडे गेला पाहिजे, ईश्वराभिमुख झाला पाहिजे. आज माणूस ईश्वराभिमुख नाही, आज माणूस अर्थप्रधान आहे. फक्त पैसा किती मिळतो, कुठून मिळतो, आणि पैसा मिळवण्यासाठीच फक्त वेळ द्यायची त्याची तयारी आहे. पैसा मिळत नसेल तर ते कामच हातात घ्यायला तो तयार नाही. मग तो म्हणतो ना, मंदिरात गेल्यानं काय मिळेल, मिळणार असेल तर जाईल. एक माणूस म्हणला, तुम्ही दररोज मंदिरात जाता, देव तर तोच असतो, मग आठवड्याला एकदा गेल्यावर चालत नाही का? आणि सिगरेट पित होता. मी म्हणालो तुम्हाला सिगारेट पिल्यामुळं काय होतं, तुम्ही रोजच सिगारेट पिता. तो म्हणतो थोडा मेंदू तरतर होतो, म्हणजे मेंदू तरतरीत होतो. मग मी म्हणलं आमचा मंदिरात जाऊन तरतरीत होतो, तुमचा सिगारेट पिऊन होतो. तुम्हाला काय बाधा आहे आम्ही मंदिरात जाण्यामुळं, आमच्या गंधामुळं, माळेमुळं तुम्हाला काही बाधा नाही? नाही, पण ते आम्हाला थोडंसं असं वाटतं. तसं वाटतं नाही, आमचं भगवंतावर प्रेम आहे म्हणून आम्ही जातो. आणि निस्वार्थ प्रेम आहे, अनपेक्ष सुचिर दक्ष असं प्रेम आहे भगवंतावर. कारण देवानं आम्हाला न मागता सर्व दिलंय. आता जो आपण ऑक्सिजन घेत आहोत बसल्या बसल्या, सगळं देवानं फुकट दिलेलं आहे, फुकट. काही बिल लावलेलं नाही, सूर्यप्रकाश दिलेला आहे. माझं शरीर चालतं, कोणाची असत्य चाले हे शरीर, कोण बोलवी त्या हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. माझ्या सगळ्या प्रक्रिया शरीरातल्या तो चालवतो. खाल्लेलं पचवतो, पचामेन्यम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न पचवतो. आणखी काय द्यावं देवानं? मनुष्य देह दिला हा हेच मोठा आहे सगळ्यात. त्याची किंमत करता येत नाही, अनमोल आहे, त्याची किंमत करता येत नाही. एवढ्या रुपयाचा मनुष्य देह आहे, अजिबात नाही, किंमत करता येत नाही. आणि पुन्हा पुन्हा नाही, एकदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या जन्माचं सार्थक केलं तर ते पुन्हा तुम्हाला या जन्मामध्ये तुम्हाला पुन्हा जन्म मरण वार्ता खुंटविता येते. नाही तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. मग 184चा फेरा पडतो. त्यापेक्षा याच जन्मात मुक्त होता येतं. गुरुकडे गेल्यानंतर जन्मा नाही येणे ऐसे केले, मग जन्म मरण वार्ता खुंटविली, जन्म मरण वार्ता राहत नाही. म्हणजे काय, जन्म मरणाची बाधा जाते. गुरुकडे गेल्यानंतर आत्मसाक्षात्कार होतो आणि अध्यात्म विद्या मिळते. अध्यात्म विद्या विद्यानाम, सगळ्यात महत्वाची विद्या म्हणजे अध्यात्म विद्या. आज आम्ही भरपूर मला ज्ञान आहे असं म्हणतो, पण ते ज्ञान नाही, ती माहिती आहे. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. मला बऱ्याच विषयाचं ज्ञान आहे, मी मराठी शिकवतो, इंग्रजी शिकवतो, मला इंग्रजीचं व्याकरण पाठ आहे, म्हणजे मी ज्ञानी आहे असं नाही. ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी. मला संगणकाची माहिती आहे, पण ज्ञान वेगळं. ज्ञान का वेगळं? कारण ज्ञानामध्ये भगवंताचा स्पर्श असला पाहिजे. भगवंताचा स्पर्श, भगवत स्पर्श, ईश्वर समर्पित बुद्धी असली, ईश समर्पित बुद्धी, तर ते ज्ञान झालं. ऋषीकडेही ज्ञान होतं, ते ईश समर्पित बुद्धीचं होतं. पण आज आम्ही ज्ञानी आहोत, पण आम्हाला ईश्वर नको. काही जण, बरेच जण गीता वाचताना म्हणतात गीतेमध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, तो श्लोक उगीच सांगितला. मी म्हणलं स्वीकारायचं तर पूर्ण स्वीकारायचं, भगवंतानं सांगितलंय तो, आणि ते सांगण्याची हिंमत फक्त भगवान श्रीकृष्णातच आहे, दुसऱ्यांनी सांगू शकत नाही. म्हणजे का, की भगवंतानं निर्माण केलेली ती व्यवस्था आहे, तुम्हाला स्वीकारावं लागतं. काही जण म्हणतात आम्ही गुरुचं अर्धच ज्ञान स्वीकारतो, आमच्या उपयोगाचं तेवढं, बाकीचं तसं नाही. म्हणजे तुमचा गुरुवर प्रेम नाही. गुरुनं सांगितलेली अप्रिय गोष्ट सुद्धा आपल्यासाठी महत्वाची असू शकते. म्हणजे औषध कडू असू शकतं, पण परिणाम गोड असू शकतो. म्हणून गुरुनं सांगितलेली अप्रिय सुद्धा गोष्ट आपण केली पाहिजे. विहिरीत पडायची वेळ आली ना उपमन्यूला, म्हणजे विष प्रयोग, म्हणजे त्यानं ते विषारी ओक वृक्षाची पानं खाल्ली आणि त्याला विहिरीत पडावं लागलं. पण गुरुजीनं नंतर त्याला दृष्टी दिली, परंतु त्याची परीक्षा पाहिली. तसं मला हे माझ्याच उपयोगाचं आहे. एखादा म्हणेल हे माझ्या काही कामाचं नाही, तरी गुरुजी मला हे सांगतात, पण त्याच्यात आपलं हित असतं. हित अहितापासून काढिती, अहितापासून काढतात आणि हिताकडे नेतात. असे नाही श्रुती परोती माऊली जगा. तसं गुरु हे आपल्या जीवनामध्ये अज्ञान घालवत असतात, अज्ञानाचा अंधार घालवत असतात, ज्ञानाचा प्रकाश देत असतात, सतत ज्ञानाचा प्रकाश देत असतात. असे गुरु जीवनामध्ये भेटणं हे दुर्लभ आहे, दुर्लभ. भेटले तर मात्र जन्म सार्थक झाला. मग जाणता माणूस जो आहे, जो हुशार आहे, त्यानं गुरुप्रती आदर, गुरुची सेवा केली पाहिजे. म्हणून आजच्या ओळीमध्ये म्हणून जाणतेने गुरु भजीजे, शहाण्या माणसानं गुरु केला पाहिजे. ज्याला बंद मोक्ष याचं ज्ञान आहे, ज्याला काहीतरी करायचंय जीवनात, त्यानं गुरुची सेवा केली पाहिजे. तेने कृत कार्य होईजे. कृत कार्य होईजे म्हणजे
कृतकृत्य होणं. आता कृतकृत्य होणं कशामुळे होऊ शकते? जो परब्रह्म स्वरूप झाला तोच कृतकृत्य झाला. ज्याला भगवत प्राप्तीची ओढ लागली त्याचं जीवन कृतकृत्य झालं. मग त्याची साधना अपुरी जरी राहिली या जन्मात तरी तो पुढल्या जन्मात तत्रतम लभते पौरोदेहिकम तत्रतम बुद्धी संयोगम पुन्हा पुढच्या जन्मात होईल. परंतु ब्रह्मस्थितीस प्राप्त झाला तो म्हणजे निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजन भगवंताला प्राप्त झाला, त्याला म्हणायचं ब्रह्म साक्षात्कार झाला. मग तो आत्मानंदात लीन राहतो. आत्मन्यव आत्मनातुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. आत्मानंदात लीन राहतो, त्याला दुसरा आनंद नसतो. ऋषी वल्कली नेसून सुद्धा आनंदी असतात आणि राजा मात्र राजवस्त्रात सुद्धा दुःखी असतो. कारण पुढच्या 5 वर्षात सरकार येईल का नाही याची चिंता असते राजाला सुद्धा आपलं. परंतु ऋषींना चिंता नाही. ते त्रिभुवनाचे राजे आहेत. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी सांगितलं तुकोबारायने. म्हणजे काय? आमची त्रिभुवनावर सत्ता आहे तर आम्ही एका भुवनाचे एका मर्यादित कशाला घ्यावं? पूर्ण कमळ भेटत असेल तर एखादी पाकळी का घ्यावी? 100 रुपयाच्या नोटेमध्ये 50 रुपयाची नोट येऊनच जाते ना, वेगळी काय? तशा पद्धतीनं कृतकार्य व्हायचे म्हणजे कृत्य व्हायचं असेल, कृतकृतश्च भारता, कृतकृत्य व्हायचं असेल तर गुरुची सेवा करावी लागेल, गुरुजी जवळ जावं लागेल, गुरुकडून हे ज्ञान प्राप्त करावं लागेल. गुरुकडे गेल्यानंतर हे ज्ञान मिळतं. भगवंतानं सुद्धा आपला विषय चालू होता की रामाचं एक उदाहरण सांगायचं राहिलं. विश्वामित्राकडे गेल्यानंतर त्यांनी ते ज्ञान दिलं, वशिष्ठांनी त्यांना ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाची जी खोली आहे, गुरुच्या ज्ञानाची खोली ही कधी कळत नसते. सागर किती खोल आहे सांगता येत नाही. अथांग सागरीचे हे ज्ञान येतो मात्र ज्ञान अथांग आहे आणि ते आपल्यासारख्या पामराला किती घ्यायचं आपण, आपली घागर केवढी आहे या पद्धतीनं आपण घेतो. परंतु ते ज्ञानकण त्यांच्याकडे असतात. आता पुढे माऊली दृष्टांत देतात की जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी जर टाकलं आपण तर ते शेंड्यापर्यंत जातं, म्हणजे सगळ्या पानापर्यंत, अगदी झाडाच्या सर्व अवयवापर्यंत जातं. मुळं हे पाणी शोषून घेत असतात आणि मग त्या रसवाहिन्या जलवाहिन्या त्या पाणी सर्वत्र झाडाला पोहोचवत असतात. तसं गुरुची सेवा केल्यानंतर, गुरुजवळ गेल्यानंतर जे ज्ञान मिळालं ते जीवनात वापरलं, त्या पद्धतीनं सगळ्यांचा उद्धार होत असतो. म्हणजे गुरु हे मूळ आहेत. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघड परब्रह्म म्हणजे चालतं बोलतं, हे चालते बोलतं ज्ञानपीठच असतात. म्हणजे काय? जंगम तीर्थ आणि स्थावर तीर्थ. स्थावर तीर्थ जे असतात तिथं त्या तीर्थाकडे जावं लागतं माणसाला आणि तिथं त्या तीर्थात पवित्र व्हावं लागतं. पण हे जंगम तीर्थ म्हणजे फिरणारे तीर्थ असतात. गुरु म्हणजे कुठेही जा त्यांच्याकडे ते ज्ञान प्रकाश त्यांचा असतो. ते कोणत्याही वेळी शिष्याला अनुग्रह करतील सांगता येत नाही आणि कुणावर किती कृपा करतील सांगता येत नाही. एखाद्यावर कृपा झाली, गावबावर कृपा झाली तर नाथ महाराजासारख्या ओव्या त्यांनी लिहिल्या भावार्थ रामायणात. साधा व्यक्ती पण गुरुकृपा झाली साध्या. परंतु आता तुम्ही जर पाहिलं भावार्थ रामायणात तर नाथांची ओवी वेगळी वाटत नाही गावबापेक्षा, किंवा गावबाची ओवी नाथापेक्षा काही भिन्न वाटत नाही, ओळखता सुद्धा येत नाही. म्हणजे इतका अधिकार त्यांना प्राप्त झाला. म्हणजे आपणासारखे करीतात का अशा पद्धतीनं. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणजे सिद्धी वगैरे दुसऱ्या काय उपयोगाच्या आहेत आपल्या, किंवा पारमार्थ सांसारिक काही गोष्टी उपयोगाच्या नाहीत. त्यापेक्षा गुरु आहेत ना हे सगळ्यात मोठं आहे. आणि ज्याच्याकडे गुरु आहेत त्याला काय कमी आहे? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. त्याला काय कमी आहे? राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, तिथं काही कमतरता नाही. अशी गुरुची बरसात. म्हणजे गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान यासाठी आहे की गुरु हे शिष्याला भगवंताकडे घेऊन जात असतात. एवढं लक्षात घ्या. ध्येय पूजन, ज्ञान पूजन, सद्वृत्तीचे पोषक असतात. ते भगवंत शिष्याला ईश्वराभिमुख करतात आणि आत्मसाक्षात्कार करून देतात. अशा पद्धतीचे गुरु असतात. त्याचबरोबर कृतकार्य होण्यासाठी सुद्धा गुरुची का आवश्यकता आहे जीवनामध्ये? जसं आपण रात्री अंधारात जाताना बॅटरी आपल्या सोबत लागते आपल्याला प्रकाश देण्यासाठी, तसं जीवनामध्ये गुरु आपल्याला प्रकाश देतात. ज्या ठिकाणी आपल्याला अडचण वाटेल, संदेह वाटेल, शंका वाटेल, कोण निवारण करणार? कारण का? इंद्रचंद्र ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना, त्यांच्या सुद्धा ही हिंमत नाही. गुरुकडेच जावं लागेल. मग गुरु शिष्याचा पूर्ण संशय घालवतात. त्याला प्रश्न, त्याचे जे काही प्रश्न आहेत
ते त्याच्या मनातला पूर्ण संदेह काढून टाकतात आणि पूर्ण संदेह गेल्यास, त्याचा मोह नष्ट झाल्यास, त्याचं स्वरूप स्वतःच त्याला कळाल्यास मग तो ब्रह्मस्थितीत राहतो. ब्रह्मस्थितीत राहणं, अशा ब्रह्मस्थितीत राहण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते कृतकृत्य झाले. म्हणून गुरु करणं महत्वाचं आहे. कृत्य व्हायचं असेल तर गुरुच्या सेवेशिवाय आपल्याला तरुण जाता येणार नाही, म्हणजे गुरु सेवेला पर्याय नाही. म्हणून अशा गुरूंची भेट व्हावी ही भगवतचरणी प्रार्थना करूया. त्याचबरोबर माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात की ज्यांना गुरु नाही त्यांचा उद्धार कदापि शक्य नाही. नामदेवराय देवाच्या जवळ राहायचे, परंतु एकदा संत सभेमध्ये नामदेवरायाचं मडकं कच्चं ठरवलं गेलं आणि मग ते राग देवाकडे आले, पांडुरंगाकडे आले आणि विचारलं मी कसं काय कच्चा. भगवंतानं सांगितलं नामा आणखी तुम्ही थोडे नामदेव महाराज तुम्ही कच्चेच आहात. कसे? तुम्ही माझ्यात सगुणात फक्त ईश्वर पाहता, पण मी फक्त या विटेवरच उभा आहे असं समजू नका. मी चराचरात व्याप्त आहे. म्हणजे तुम्हाला आणखी चराचरातला भगवंत पाहायचा आहे. म्हणजे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वात अशी जागा नाही रिकामी तिथं मी नाही. म्हणून तुम्हाला हे ज्ञान करून देण्यासाठी तुम्ही गुरुकडे जा औंड्याला. मग तिथं विश्वोबा खेचरांची भेट झाली. ती अशी झाली, विश्वोबा खेचर महादेवाच्या लिंगावर पाय ठेवून बसली होती. मग म्हणले असे गुरु जे देवावर पाय ठेवून बसतात, म्हणजे अशा गुरुकडे मला पाठवलं. मग राग आला, त्यांनी पाय उचलले, बाजूला ठेवले, तिथं एक शिवलिंग तयार झालं. पुन्हा बाजूला ठेवले, जिथं जिथं पाय ठेवेल तिथं शिवलिंग. मग नामदेवरायच्या लक्षात आलं की गुरूंचा अधिकार मोठा आहे आणि त्यांनी मग विश्वोबा खेचरांना गुरु केलं. विश्वोबा खेचरांनी त्यांना उपदेश कोणता केला की सर्वत्र ब्रह्म पसरलेला आहे, म्हणजे सर्वत्र ब्रह्म आहे. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे. फक्त मूर्तीतच भगवंत नाही तर सगुण रूपामध्ये मूर्तीत असणारा ईश्वर निर्गुण रूपात चराचरात व्याप्त आहे. म्हणजे अणुरेणूमध्ये भगवंत भरलेला आहे या सृष्टीमध्ये. तयाविन रीता ठाव कोटी, हे ज्ञान झालं. म्हणजे हे कधी झालं? मग गुरुशिवाय नाही झालं. म्हणजे गुरु हे अज्ञान काढतात आणि नामदेवरायाला मग मात्र सर्वत्र ईश्वर दर्शन झालं. त्याची परीक्षाही भगवंतानं नामदेवरायाकडून घेतली. नामदेवराय जेवायला बसलेले असताना भाकर कुत्रा घेऊन पळाला. नामदेवराय त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले. अरे नुसती कोरडी भाकरी खाऊ नको, तूप सुद्धा घे. कारण त्या कुत्र्यात सुद्धा ईश्वर दिसला. जसं रात्री आपण ऐकलं गाढवात सुद्धा नाथ महाराजांना ईश्वर दिसला. मग ब्रह्म सर्वत्र आहे हे गुरुकडून ज्ञान व्हावं लागतं. मग नामदेवरायाला देवांनी सांगितले आता तू पक्का झालास, कारण का तू कुत्र्यात सुद्धा ब्रह्म बघितलंस, मग आता तू पक्का झालास. म्हणजे हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला स्वाना पाटी. मग मात्र लक्षात आलं की सर्वत्र ईश्वर दर्शन झालं त्यांना. असे नामदेवराय. चोखोबारायांनी नामदेवरायांना गुरु केलं. चोखोबाराय सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये त्यांच्या अस्थी आणायच्या होत्या. भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला आणि मग नामदेव महाराज अस्थी आणायला गेल्यानंतर बघितलं की ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्या अस्थी कुणाच्या होत्या? चोखोबारायच्या होत्या. नामदेवे अस्थी आणल्यान पारखुनी घेत चक्रपाने, अशा पद्धतीने विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या अस्थी. त्यांचे गुरु सुद्धा चोखोबारायचे नामदेवराय होते. मग ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती दादा म्हणजे त्यांचे मोठे भाऊ, हे त्यांचे गुरु होते. त्याचबरोबर संतांच्या मांदियाळीमध्ये सर्वांनी गुरु केलेले आहेत. मग तुकोबारायला मात्र थोडंसं स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण हरी, सत्य गुरु राय कृपा म्हणजे केली. म्हणजे काय? स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि गुरु त्यांनी केला. म्हणजे काय? स्वप्नात गुरुनं ज्ञान दिलं. बाबाजी चैतन्य जे आहेत ते या चैतन्य परंपरेमधले आहेत. म्हणजे काय? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ येथून या. पुन्हा तेच ज्ञान हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी आणि चतुश्लोकचारी भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदिशेले. पुन्हा व्यासांनी केशव चैतन्य, राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य, तुकोबाराय पासून पुन्हा निळोबाराय अशा पद्धतीनं ही गुरु परंपरा आलेली आहे. आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही एक गुरु परंपरा. म्हणजे काय? गुरुला महत्व आहे अनन्यसाधारण. आपल्या संस्कृतीमध्ये गुरु सगळ्या संतांनी हे गुरु परंपरा जोपासलेली आहे. आपणही त्या परंपरेमध्ये चालत आहोत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे.
म्हणून जाणं तेने गुरु भजीचे, एवढं लक्षात घ्या. म्हणून सर्वांनी गुरुची सेवा केली पाहिजे. गुरुकडून हे ज्ञान प्राप्त करून जीवनाचा उद्धार केला पाहिजे. तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. जसं वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यावर सर्वत्र पोहोचतं, तसं गुरुसेवा केल्यावर ईश्वर सेवा होते. तुका म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा. अशा पद्धतीनं गुरूंची सेवा करणं म्हणजे काय, तर गुरुचं ध्येय आपल्या जीवनात आणणं. बरं लक्षात घ्या, गुरुची सेवा म्हणजे गुरुचं ध्येय आपल्या जीवनात, गुरुनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान आपण इतरांपर्यंत घेऊन जाणं आणि ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवणं, त्या पद्धतीनं जीवन जगणं, यासाठी गुरु पाहिजे. म्हणजे गुरु. आणि ज्यांना कुणाला गुरु मिळाला नाही त्यांनी कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्णाची गीता हाच आपल्याला उपदेश समजून आपण तसे त्यांनाच गुरु केलं पाहिजे. जसं शीख संप्रदायात 10 गुरु झाले, नंतर त्यांनी सांगितलं की आता हा गुरु ग्रंथ साहिबच सगळ्यांचा गुरु, याच्यानंतर गुरु परंपरा त्यांनी खंडित केली. तशा पद्धतीनं जर कुणाला अशा गुरुची भेट नाहीच झाली तर नाराज व्हायचं काम नाही. भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे गुरु आहेत, कृष्ण वंदे जगद्गुरु, आणि ते कंटाळत नाहीत सांगताना. 18 अध्याय अर्जुनाला सांगितले, गुह्य सांगितलं, म्हणजे त्यांनी खूप सांगितलं ज्ञान. आणि ते ज्ञान जरी आपल्या जीवनात आलं तरी ब्रह्मसाक्षात्कार होईल, आत्मसाक्षात्कार होईल, आपण कृतकार्य होता. त्या पद्धतीनं मग भगवान श्रीकृष्णाची गीता आपण वाचली पाहिजे, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून असं कृष्ण वंदे जगद्गुरु असं सांगितलेलं आहे. आपण गुरुपौर्णिमेला एक गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. व्यासांनी सुद्धा गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. आणि जनक आणि याज्ञवल्क्य यांची सुद्धा आपण गुरु निष्ठा बघितलेली आहे. गुरुनिष्ठ आहेत दोघांनी. याज्ञवल्क्य, जनक महाराज विधेय असून सुद्धा त्यांची किती ज्ञान मिळवण्याची त्यांची तीव्रता होती. एक पाय अग्नीमध्ये जळत असताना सुद्धा भान न राहणे, तरी सुद्धा प्रवचनात बसणे, गुरुजीकडून ऐकणे, गुरुकडून ऐकणे, हे त्यांच्याकडून शिकावं. असे गुण आपण ऋषीकडून घेतले पाहिजे. त्यांच्याकडून घेतले म्हणजे आपल्या लक्षात येतील. मग अशी गुरु परंपरा आपण जोपासली पाहिजे. आणि गुरुची सेवा करणं म्हणजे गुरुचं ध्येय पूजन करणं, ते ध्येय माझ्या जीवनात आलं पाहिजे. आणि मग आपण कृतकार्य होऊ, म्हणजे भगवत स्वरूप होऊ. आणि गुरु भगवत भक्तीकडे घेऊन जातात. मग ही अशी भक्ती आपल्या जीवनात यावी आणि भक्तीनं आपलं जीवन, ज्ञानानं आपलं जीवन ओतप्रोत भरावं. ज्ञान कर्म भक्तीचा त्रिवेणी संगम आपल्या जीवनात यावा, अशी ज्ञानोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा थांबवतो. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.